बिग बॉस हा खेळ अवघ्या 70 दिवसात का संपतोय? का बिग बॉसने केलं सगळ्यांना नॉमिनेट? आणि सूरजला का वाटतंय की टीम बी त्याच्या विरोधात आहे? त्याला समजून नाही घेत. तर नमस्कार मंडळी, मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं या लय भारी शो मध्ये पुन्हा नव्याने एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आता चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यांना माहिती पडलंच या गोष्टीचं आणि मी कालच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बिग बॉसचा हा खेळ 70 दिवसावर संपणार आहे. म्हणजे 6 तारखेला बिग बॉस मराठी सीझन 5 ज्याची टीआरपी ऑलमोस्ट 4.5 आहे, म्हणजे 4.5 ज्याची टीआरपी असा हा शो 6 तारखेला फिनाले घेऊन येतोय. म्हणजे त्या दिवशी आपल्याला माहिती पडेल आणि पूर्ण महाराष्ट्राला दिसेल की कोण हा एक कलाकार आहे, कोण हा सदस्य आहे जो बिग बॉसची ट्रॉफी लिफ्ट करेल, उचलेल. पण याचं मोठं कारण काय, हे असं घडलं का? सो सूत्रों के अनुसार ये पता चला है की, म्हणजेच सूत्रांनुसार माहिती पडले आणि सर्वांना दिसतंय, हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की बिग बॉस मराठी सीझन बंद होण्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की बिग बॉस हिंदी सीझन 18 हा सुरू होतोय 7 तारखेला, ज्याचा प्रोमोही बाहेर आलेला आहे आणि सदस्यांची लिस्टही आलेली आहे. सो त्यामुळे आपला बिग बॉस मराठी हा 70व्या दिवशी संपणार आहे, हेच न्यूज बाहेर येते आणि सगळ्या सोशल मीडिया हँडलर्सने डिक्लेअर केलेली आहे. आणि आपल्या चॅनलवर मी कालच डिक्लेअर केली होती की 70व्या दिवशी आपला शो संपणार आहे. तुम्ही जे प्रेम आपल्याला दिलंय, आपल्या व्हिडिओजला जे प्रेम तुम्ही दिलंय त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे मित्रांनो. खूप खूप धन्यवाद तुमचा. आपल्या व्हिडिओजला जे तुम्ही प्रेम देतात खूप चांगलं वाटतं. एक महिन्याभरामध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप चांगली रिस्पॉन्स दिलेली, त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, घरामध्ये काल काय घडलं याबद्दल आपण चर्चा करणारच आहे. घरामध्ये ना सूरजला कुठेतरी ना मॅन्युप्युलेट केलं जात आहे. आता निक्कीचा अरबाज गेला त्यामुळे निक्की अशी तुटून पडली आहे एकदम. अशी ती बोलते की माझं साम्राज्य बिग बॉस तुम्ही तोडलं. अरे कुठलं साम्राज्य? माझी आई नाही, सॉरी चुकीचं वाक्य बोललो रे. रिटर्न येडी बाई, कोणतं साम्राज्य? येड्यात जाय तू, खोळ्यास का ग? काय बोलते? तो अरबाज गेला का तुझं साम्राज्य? हा, सिरियसली काय वाटतं प्रेक्षकांना? तुम्हाला काय वाटतं हिचं साम्राज्य होतं? माका तर नाही दिसलो हिचं साम्राज्य कुठलं. कोकणी बोलायला लागलो. अंकिता ताई काय करायली तू? कोकणी बोलायला लावले एका खानदेशी माणसाला. तर हिचं साम्राज्य काही नाही. ही म्हणते माझं साम्राज्य आहे, पण आम्हाला तर कुठं काय तिचं साम्राज्य दिसलं नाहीये. सो ती म्हणते माझं साम्राज्य. तिच्यामुळे ती आता आपलं अभिजितला आणि सूरजला असा आट्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करते. असा घ्यायचा प्रयत्न करते. आणि सूरज कसा आपला भोळा बाबळा पोरगा बिचारा, तर तो तिच्या आट्यामध्ये थोडा थोडा येतोय. जसं आज तो नॉमिनेशन जेव्हा बिग बॉसने डिक्लेअर केलं त्यानंतर एक टास्क घेऊन आले, कोण 2 सदस्य जे आपल्याला घराबाहेर बघायचे, असा एक टास्क आणला. त्याच्या लाल थोपायचं होतं. त्याच्यामध्ये अंकिताने असं सांगितलं की सूरजचे मतं नाही आहेत, सूरज मतांवर ठाम नाही, आणि तोच टास्क होता. किती गोष्ट कुठेतरी खरी आहे की सूरजला काही ठिकाणी सांगायला लागतं की नाही हे असं नाही, असं आहे. आणि ही गोष्ट सूरजनेही मान्य केलेली आहे. असं नाही की मी माझ्या मनानुसार बोलतोय किंवा अंकिताच्या साईडने बोलतो, असं नाहीये. सूरजने त्याच्या तोंडाने सांगितली काही गोष्टी मला सिरियसली नाही समजत, ज्या मला पॅडी दादा, अंकिता, दीपी दादा हे लोक सांगतात ते मदत करतात मला ते समजण्यामध्ये. त्यानंतर ती गोष्ट मला कुठेतरी समजते, हे त्याने स्वतःही क्लिअर केलेलं आहे. पण आता कसं आहे ना, आगेत मिरच्या टाकायचं काम कोण करणार घरामध्ये? आपल्याच लाडक्या निक्की बाई हेच त्या घरामध्ये करतायत. त्यामुळे सूरजला कुठेतरी त्या मॅन्युप्युलेट करताय आणि सूरज भडकतोय. आपल्या वर्षाताईंचा गेम तुम्हाला कळला का मित्रांनो? वर्षाताई कसा असा डुप्लिकेट असा गेम खेळायला लागल्यात आता. एक टाइम होता जिथे वर्षाताईंना निक्की नावाचा प्राणी घरामध्ये आवडत नव्हता. घाम यायला लागला, बघितलं? निक्की नावाचा प्राणी ज्यांना घरामध्ये आवडत नव्हता त्याच निक्कीच्या अशा बोळ्यामध्ये अशा गरगर फिरताय आपल्या वर्षाताई. काय करताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय का की निक्की सोबत गेम खेळला तर मी टॉप 3 मध्ये जाईल किंवा टॉप 2 मध्ये जाईल, असं वाटतंय का तुम्हाला? चुकीचे तुम्ही हे मनामध्ये काय बोलतात, न्यूनगंड पाळला आहे. तुमची सारखी मराठी आता थोडी मी पण ट्राय केली, हा शब्द शिकून आलोय कालच. सो हा न्यूनगंड तुम्ही काढा तुमच्या काय बोलता याच्यातून, डोक्यातून, की तुम्हाला ती पुढे घेऊन जाईल. बघा जरा परवाच्या नॉमिनेशन मध्ये काय झालं. बॉटम 2 मध्ये ती होती, तुमचा लाडका अरबाज, आणि ती होती ज्यांना तुम्ही डोक्यावर धरून नाचत होते. थोडासा विचार करा, जरा पॉझिटिव्ह गेम खेळायला सुरुवात करा, निगेटिव्ह गेम नका खेळू. आणि वर्षाताई असं नका करू, चांगलं नाही वाटत जेव्हा तुमचं
पूर्ण हप्ता उरले, 2 हप्ते, आता 14 दिवस उरले टोटल. 57व्या एपिसोडमध्ये ही गोष्ट आपल्याला कळलीच आहे. आणि आता 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 70 खतम. 70व्या दिवशी आपल्याला आपला फायनलिस्ट भेटून जाईल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण तुम्हाला फायनलिस्ट म्हणून बघायचं आहे हे आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लगेच सांगा. तोपर्यंत मीच तुमचा लाडका चेतन सोनवणे तुमचीच रजा घेतो या लय भारी शो मधून, ज्याचं नाव आहे फिल्मी भाई. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल. जय जय शिवराय.